अनंत वाचाळ भरळती बराळ अनंत वाचाळ भरळती बराळ अनंत वाचाळ भरळती बराळ अनंत वाचाळ भरळती बराळ कैसे गोपाळ पावे हरी त्या कैसे गोपाळ पावे हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा कैसे गोपाळ पावे हरी त्या कैसे गोपाळ पावे हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. याची प्रस्तावना करताना मी असं म्हणालो, अज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा या 4 वाण्या असतात, ज्ञानाच्याही जीवनामध्ये असतात आणि मुमुक्षूच्या जीवनामध्ये सुद्धा असतात. माणसाचा सगळा व्यवहार हा शब्दांच्या वरती अवलंबून आहेत. शब्दाच्या द्वारे बोललं जातं, शब्दाच्या द्वारे समजलं जातं. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये श्रीगुरूंच्या ठिकाणच्या वाणीचा उपयोग खूप चांगला झाला. म्हटले काय झालं? ययाचेनी बोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तरी ऋण न फिटे जे चेनेची निदकी. ययाचेनी बोभाटे. बोभाटा हा शब्द मुळात मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. एकच मनुष्य अनेक लोकांजवळ तीच गोष्ट बोलत राहत असतो, तेव्हा ज्याच्याबद्दल बोलला जातो ना, तेव्हा तो म्हणतो माझ्या नावाचा काय तू बोभाटा चालवला आहे. म्हणजे काय? सारखं माझ्याविषयी तो काय बोलतो आहे. अनेकांना जेव्हा तो बोलतो आहे तेव्हाही बोभाटा शब्दाचा प्रयोग केला जातो. आणि दुसऱ्या वेळेस अनेक माणसं एकाच वेळेस मोठ्याने जेव्हा ध्वनी करतात तेव्हाही त्याला बोभाटा असं म्हणतात. पण बोभाटा कशा करता केला जातो? त्याची अनेक कारणं आहेत. जेव्हा मुलगा शाळेत जाण्याची वेळ होऊन सुद्धा उठत नाही, तेव्हा आई त्याला उठ 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 असं अनेकदा म्हणत असते. आणि अनेकदा म्हणूनही जेव्हा ऐकत नाही तेव्हा मोठ्याने ओरडते आणि मग त्याला हळूच डोळे उघडतो. काय म्हणते आई ही? पण काही माणसं आहेत भारतवर्षामध्ये, त्यांना उठवायचं म्हणलं की 15 दिवस लागायचे. जसं की कुंभकर्ण. अनेक मृदंग, अनेक वाद्य घेऊन जावं लागायचे आणि मग कुंभकर्णाला उठवा लागायचं. उठ बाबा उठ आता. जितकी गाढ झोप असेल तितकं त्याला उठवण्याचा प्रयत्न जास्त करावा लागतो. तसं जीव एका जन्मापासून नाही तर अनंत जन्मापासून तो झोपेतच आलेला आहे. आणि मग या अविद्येच्या कामकर्माच्या या निद्रेतून जाग करण्याकरिता श्रीगुरू आपलं सगळं बळ एकत्रित करतात आणि त्याला जाग करतात. मग कोणतं बळ आहे? तर श्रीगुरूंच्या जवळ, सगळ्यांच्या जवळ बळ आहे ते वाणीचं. आणि ती वाणी जी बोलणं आहेत ना, हे 4 प्रकारचं वाणी आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. याची तुलना करताना घड्याळांच्या आतल्या संरचनेशी केलेली जाते.
म्हणजे घड्याळाचे मोठा काटा असतो, मग छोटा काटा असतो, मग छोटा असतो, मग छोटा असतो. आतमध्ये जर पाहिलं तर वाणीने मी एखादा शब्द जर उच्चारला, ही वैखरी वाणी आहे. पण तो वैखरी वाणीवर एखादा शब्द येण्याच्या अगोदर तो संकल्प जिथून उठतो ना, तो परावाणीतून येत येत परा पश्यंती मध्यमा वैखरी. पु. य. देशपांडे म्हणून एक अमृत अनुभवावरती लिहिणारे ग्रंथ आहेत. त्यांनी 3 भागात अमृत अनुभवावरती लिखाण केलं आहे. त्यांनी वाणीचा विचार करताना असं म्हटलं आहे, एक शब्द आपण उच्चारण करतो आहे, तो शब्द वाणीवर येताना 365पेक्षा जास्त वेळा आवर्तन होऊन तो पुढे येतो आहे. म्हणून माणसाला कधी विचारलं की का असं तुम्ही का बोललात, ते म्हणतात नाही नाही मी सहजच बोललो. सहज नाही बोलणं होत. पहिल्यांदा तो विचार परावाणीत येतो, मग पश्चंतीत येतो, मग मध्यमीत येतो आणि मग वैखरीमध्ये येतो. हीच भाषा ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आवडे ते वृत्ती किरेटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी करासिये. पण त्यांनी काय प्रमाण मांडलं आणि कसं मांडलं हे माहिती नाही. म्हणून कोणताही विचार जेव्हा येतो तेव्हा तो विचार त्याचं 300पेक्षा जास्त त्याचं आवर्तन होऊन मग तो होटावरती येत असतो. काही माणसांना विचारलं का हो तुम्ही एवढ्या लोकात त्याला का म्हटलं असं, ते म्हटले 15 वर्षापूर्वी यांनी माझा अपमान केला होता. झाला म्हणजे 15 वर्षापासूनचा तो विचाराचा सूक्ष्म भाग तो तिथे ठेवला तुम्ही, आणि ती वेळ आल्याबरोबर तो इतका वेगाने आला. त्याला म्हणे आपण युगपत जसं एखादी क्रिया घडते ना, तितक्या वेगाने तो शब्दाचं परिवर्तन होत होत त्या वाणीवरती येत आहे. आणि मग कळतं की हा असा बोलला आहे. म्हणून पहिल्यांदा या 4 वाण्यांचा विचार करताना आपल्याला शरीराचा विचार करावा लागेल. जसं की स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे आणि महाकारण शरीर आहे. स्थूल शरीर याचा विचार करताना असं म्हणूया आपण, महाकारण शरीर म्हणताना अहम ब्रह्मास्मी हा जो विचार असतो हे महाकारण शरीर आहे. आणि ह्या महाकारण शरीराच्या आश्रित असणारी ही परावाणी आहेत. आणि ती कुठे आहे म्हटली, मूलाधार चक्राच्या ठिकाणी. मूलाधार चक्राच्या ठिकाणी, मूलाधार चक्राच्या ठिकाणी महाकारण शरीराच्या आश्रित ज्ञान प्रधान असणारी ही वाणी आहे. शिष्याला जर एखादी गोष्ट सांगावायची असेल तर गुरु शब्दांच्या शिवाय सुद्धा ह्या वाणीच्याद्वारे आपला अनुभव प्रदान करत असतात. परावाणीच्याद्वारे तिथे बोललं नाही काही, फक्त नुसतं पहा नाही. काल सकाळी म्हटल्याप्रमाणे, काल जयाचनी अपांग पाते बंद मोक्षपणी आते. हां, एरवी कोंबेला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही. मग ही जी वाणी आहे ही परावाणी आहे, ही ज्ञानवाणी आहेत. आता हीच वाणी शिष्याच्या जीवनामध्ये कधी येते? गुरु सांगतात, बाबा रे तुला मी माझा अनुभव सांगतो ना, आणि हा अनुभव जेव्हा ते सांगतात, ही ज्ञानवाणी वैखरीच्या माध्यमातून तू ब्रह्म आहेस, तेव्हा हीच अनुभूती जेव्हा त्याला येते आणि मग बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. अर्थात
ती परावाणी पुन्हा शिष्याच्या जीवनामध्ये येते आणि तो म्हणायला लागतो की हां अहम ब्रह्मास्मी. म्हणजे पहिली आहे ती महाकारण शरीराच्या आश्रयस्थानामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी आणि ज्ञानप्रधान वाणी आहे ती परावाणी आहे. आपला गुप्त अनुभव शिष्याला सांगण्यासाठी ह्या वाणीचा उपयोग केला जातो. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. काही न बोलता मौनात बोलायचं आणि शिष्याचे सगळे संशय दूर करायचे. दुसरी आहे प्रधान पश्यंती, ती मनप्रधान वाणी आहेत. ती कारणदेहाच्या आश्रित आहेत आणि तिचं नाभिस्थान आहेत. स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी असणारे स्वादिष्ठान चक्र आहे, त्या स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी ही मनप्रधान वाणी आहेत. जेव्हा गुरु शिष्याकडे पाहतात आणि त्याचं कल्याण व्हावं असं मनामध्ये इच्छा बाळगतात, तेव्हा त्यांच्या इच्छेने त्याचं कल्याण होतं. तरी ती आपली योग्यता ही असो प्रशंसिता लाभो अथी. अर्थात मनातनं शुभ संकल्प केला त्याचं रूपांतर होतं. नंतर मध्यम वाणी जी आहे ना, मध्यमा, ती बुद्धिप्रधान आहेत, लिंगदेह आश्रित आहेत आणि मणिपूर चक्रामध्ये तिचं हे स्थान मानलं जातं. शिष्याच्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी ह्या ज्ञानप्रधान वाणीचा उपयोग केला जातो. शिष्य प्रश्न विचारतो आणि गुरु मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला देतात या बुद्धिप्रधान असणाऱ्या वाणीच्या माध्यमातून. आणि मग शेवटची जी आहे ती वैखरी वाणी आहे. ही वैखरी म्हणजे प्राणशक्ती प्रधान आहेत. वैखरीला प्राणशक्ती लागते. हां वा, तुम्ही जर मला चित्त जर दिलं तर मी ब्रह्मरूपच होणार ना. अर्थात ही मनप्रधान वाणी आहेत. आणि कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू घेऊनी उठी कवणो एकजो, ही जी वाणी आहेत ही वचनाची भेटी, ही जेव्हा ते शब्दाच्या द्वारे बोललं जातं तेव्हा ही वैखरी वाणी आहे. आणि ही स्थूल देहाच्या आश्रित आहे. प्राणशक्ती याला प्रधान म्हणून मानली जाते आणि गुरु तत्त्वमशी महावाक्याचा उपदेश या वैखरी वाणीतनं करत असतात. काणी जे पेरिले डोळा ते उगविले, अर्थात त्या सगळ्या शक्तीच्या माध्यमातून ही अनुभूती परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या अनुभूतीपर्यंत श्री गुरु आपल्या ह्या चार देहाच्या मध्ये असणाऱ्या ह्या चार वाण्या परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, मग आता ह्या चार वाण्या यांचा उपयोग करून जेव्हा शिष्याच्या जीवनामध्ये ह्या चार वाण्या येतात तेव्हा अहम ब्रह्मास्मी ही ज्ञानवृत्ती आहे. नंतर पश्यंती जी मनप्रधान आहेत ना, त्या वाणीमध्ये तो मग आता श्रवण मनन करायला लागतो. मध्यमा बुद्धिप्रधान वाणी जी आहेत त्या वाणीच्याद्वारे तो आता म्हणजे ध्यासन करायला लागतो. आणि वैखरी वाणी जी आहे त्या वाणीतनं तो आता श्रीगुरूंनी जे सांगितले ते शब्द बोलायला लागतो. म्हणजे आता गुरु आणि शिष्य या दोघांच्याही जीवनामध्ये ह्या चार वाण्यांचा उपयोग होतो. आता अज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या चार वाण्या आहेतच ना. त्याला ज्ञान नाही पण अज्ञानाचं ज्ञान आहे. अज्ञानाचं ज्ञान आहे ना, मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, मी कसं काय ब्रह्म असू शकणार आहे. अर्थात तो जे काही बोलतो ही परावाणीच बोलत असतो तो. आणि मग स्वतःला जड म्हणतो, मूढ म्हणतो, पापी म्हणतो, अज्ञानी म्हणतो, मी अनाथ, अपराधी, कर्महीन, मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपाने ती माये बापा. पश्यंती वाणी आहे
त्याच्यामध्ये सुद्धा मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या ह्या सगळ्या ज्या आहेत ना, मनातून निर्माण होणाऱ्या सगळ्या संकल्पना आहेत ह्या त्या वाणींचेच प्रकार आहेत. सगळ्या ईर्ष्या तिथून उत्पन्न होतात. मध्यमा वाणी जी आहे त्या मध्यमा वाणी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा विस्तार. ब्रह्मज्ञानाचा विस्तार, मी ब्रह्म असताना देह समजणं हा भ्रमच आहे. आणि मग जेव्हा ही परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, मग तो अनात्म बुद्धी होते. आणि अनात्म बुद्धी झाली की मग अनात्म्याच्या संबंधाने बोलायला लागतो. हा जनक, हे माता, हा गौरवहीन पुरता, हा हे सगळे पुत्र कांता हे सगळं माझे आहे. अर्थात अज्ञानी पुरुषही ह्या चार वाणी त्यांच्या बोलताने दाखवतो. मुमुक्षूच्या जीवनातही चार वाण्या दिसतात. श्रीगुरु तर आपल्या ठिकाणी ह्या चार वाण्यांचा उपयोग करतात. आणि मग ज्ञानप्रधान, भावनाप्रधान, बुद्धिप्रधान आणि क्रियाप्रधान या चारही वाण्यांचा उपयोग करून त्या जीवाला अविद्याच्या रात्रीमध्ये झोपेला उठवतात. उठ, उत्तिष्ठत. आणि मग तो उठतो. माऊली म्हणतात, ययाचिनी बोभाटे. बोभाटा म्हणजे या चार वाण्यांचा उच्चार एकदम झाल्यामुळे तो बोभाटा होतो आणि आत्मयाची झोप लोटे. मग मी आत्मनिद्रेमध्ये झोपला होता ना, तो जागा होतो. विश्वस्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादी जो. आणि मग तो महावाक्याचे नावे, तो गुरुकृपेचे थावे, माता हात थापटीला जायसा. आणि मग त्या ऋणातून तो उत्तीर्ण होतो का? नाही म्हणतात. पूर्ण तरी ऋण न फिटे जे चेनेची निदकी. झोपेतून जागा झाला तर जागं होणंसुद्धा एक प्रकारची झोपच आहे. आणि म्हणून तीसुद्धा ती निद्रा आहे. आणि ही निद्रेची सावत्र बहीण आहे. कोण? जागृती. म्हणजे ती जशी निद्रा आहे ना, तशी जागृतीसुद्धा एक निद्राच आहे. म्हणजे अज्ञान, मला काही कळत नाही, मला काही समजत नाही असं म्हणणं जसं अज्ञान आहे, तसं मी ब्रह्म आहे असं म्हणणंसुद्धा अज्ञानच आहे. आणि म्हणून ही एक प्रकारची झोपच आहे. हा तत्त्वज्ञानाचा अत्युच्च कोटीचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज ह्या पहिल्याच ओळीमध्ये सांगून त्याचा विस्तार मग ह्या वाचारूण परिहार ह्या प्रकरणामध्ये करणार.